आयोजित भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळमामा खासदार चषक भिवंडी लोकसभा हायटेक मैदान वाडा या ठिकाणी आपण पाहतायत। हायटेक मैदान किरवली एक चांगलं सुसह्य मैदान। या मैदानामध्ये अनेक स्पर्धा रंगत असतात। दरवर्षीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्पर्धा या ठिकाणी खासदार चषक लाखाची स्पर्धा 1,01,111 प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 51,111 ज्या पद्धतीने पाहता आपण चांगलं आयोजन नियोजन व्यवस्थापन आणि दर्जेदार स्पर्धा आहे। या स्पर्धेमध्ये ग्रामीण टेनिस त्याचबरोबर ओपन ग्रामीण टेनिस आणि त्याचबरोबर ऑल इंडिया ओपन टेनिस हे खेळाडू मात्र पाहायला मिळतील। 4 तारखेला मेगा फायनल आहे, मंगळवार आहे आणि त्या दिवशी तुम्हाला याच मैदानात ऑल इंडिया ओपनचे तारे सितारे खेळताना पाहायला मिळतील। ओम साई मूवीजवर लाईव्ह स्पर्धा जरूर पहा। जाऊया पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलकडे। गोलंदाज सज्ज होते। बॉलिंग मार्कवर नाव आहे अक्षय, बॅटिंग स्ट्राईकला भाविक, नॉन स्ट्राईकला हर्षल आणि हा बॉल स्लोअर वनचा वापर केला गेलाय। गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून गालतरे या ठिकाणी मात्र गोलंदाजी करतायत। पहिला बॉल डॉट येतोय। यापुढे सामना दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे। पिंपलास बी अँड जीवी स्पोर्ट चिंचगड रिपोर्टिंग करा। दुसरा बॉल इनसाइड आउट आणि या बॉल वाईड डीप लॉंग ऑफ कडे मात्र फील्ड केला जाईल। तोपर्यंत 2 धाबाची त्याच्यापायी पाहायला मिळाली। खातही खोललं गेलंय। दुसऱ्या बॉलवर 2 धाबांनी स्कोर कार्ड 2 धाबांनी आता मात्र वरची लागते। 4 बॉल पॉवर प्लेचे बाकी राहत आहेत। 4 षटकांमध्ये धावसंख्या 50 प्लस जाईल का की 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल। या वेस्ट लाईन सुपर राईज बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सुंदर डॉट बॉल पाहायला मिळाला। 3 बॉल मध्ये 2 बॉल डॉट आहेत। धावसंख्या 2 वरच आहे आणि पॉवर प्लेचे पहिले 3 बॉल यशस्वीरित्या गालतरीचे गोलंदाज अक्षयने मात्र स्वतःला सिद्ध करताना रोखून ठेवले, बांधून ठेवले। धावसंख्या थांबवलेली आहे आपटी ब संघाची, परंतु आपटी ब कडे सुद्धा हार्ड हिटिंग आहे, ती दाखवतील का। रिव्हर्स स्वीप पॉइंट डीप क्षेत्रामध्ये बॉल जातो आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक बॉलवर येईल तोपर्यंत या ठिकाणी 2 धाबा तेवढ्याच गतीने पूर्ण होत आहेत। पहिली धाव मात्र जोरदार घेतल्यानंतर दुसरी धाव सहज पूर्ण होतीये। धाबा 4 बॉल 4 धाबा। थोडस हळूवार स्कोर आपटी ब संघाचा मात्र सुरू आहे। रखरखत्या उन्हात खेळायची मजा एक वेगळी असते आणि ती मजा लाखाची स्पर्धा, लाख मोलाची मेहनत या स्पर्धेला लागेल प्रत्येक टीमची। गोलंदाज तयार। फुलरेंचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह बॅकअप मिळालाय डीप लॉंग ऑफच्या फिल्डर कडनं। सर्कलच्या बाहेर प्रत्येक शॉटनं बॉल खेळला गेलाय। सिंगलनं डबलनं मात्र धावसंख्या घेण्याचा प्रयत्न, धावसंख्येचा आकडा वाढतोय 5 वर। अंतिम बॉल या ठिकाणी हाताळला जाईल। टोटल मात्र या ठिकाणी सरासरी मात्र 5 लागतीये। मोठा फटका हवाय, तो मिळेल का आणि इथे मात्र हातातील कॅच सोडला गेलाय। चांगली बॉलिंग अक्षय गालतरे या गोलंदाजाने करून दाखवली। पहिल्या पॉवर प्लेला पॉवरफुल बॉलिंग फक्त दिली 6 धाबा। अजून 3 ओव्हर बाकी राहत आहेत। आपटी या ठिकाणी मात्र अटॅक करतील का। पात्र एकत्र लाखाची स्पर्धा खासदार चषक 2025 क्रिकेटचा थरार हायटेक किरोलीच्या मैदानात या डीजे
पहिल्या ओव्हरला 6 धावा आलेले आहेत फक्त आपटी बच्या खात्यामध्ये. विकेट राखून खेळलेले आहेत म्हणजे 3 ओव्हरला अटॅक करतील का या आशेने मात्र पाठीराखे पाहत आहेत. प्रेक्षकांना चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. अक्षय गालतरेचा गोलंदाज मात्र या ठिकाणी सुरुवात वेल स्टार्ट करून देतोय. पहिल्या इनिंगची बॅटिंग आपटी ब धावा 6. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होईल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडे बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहू शकताय. गालतरे गोलंदाज नाव आहे विशाल गायकर. विशाल गायकर पहिला बॉल. छत्रपती शिवाजी महाराज पॅनल अंपायरिंग या ठिकाणी पाहत आहे प्रदीप भंडारी आणि टीम. बॉलला फुल केलंय मिड विकेटच्या क्षेत्रात. मिडफील्ड मात्र थोडासा होतोय. बाउंड्री अडली जरूर आणि इथे पाहताय आपण 2 धावा. चांगली चित्ताईच्या पायी मात्र पाहिला मिळाली. 2 धावांनी धावता धावफलक मात्र वाढतोय. आकडा येतोय 8 वर. 2-2 धावांनी सुद्धा रन रेट या ठिकाणी मात्र 8-10चा मिळवला जाईल की डॉट बॉल न प्रेशर आणलं जाईल. पहिल्या ओव्हरला चांगली बॉलिंग केली आहे. दुसऱ्या षटकातली सुरुवात चांगली करताना गोलंदाज विशाल गायकर गालतरे. दुसरा बॉल उडवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. डीप लॉंगर वरनं शानदार षटकार. या डीजे चौदा धावा फळकावर लागताय षटकार ठोकल्यानंतर. रन रेट मात्र मोठाच आहे. 8 बॉल 14. या सिक्सरनं मात्र ज्या पद्धतीने बॅकफुटला पहिल्या ओव्हरला होता आपटी ब संघ तो आता मात्र स्थिरावलाय. बॅलन्स धावसंख्या 8 बॉल 14 बनली आहे. फायटिंग टोटल कडे वाटचालचा आगाज झालाय षटकार आणि षटकार ठोकलाय कोणी तर हर्षलनं. हा डिटर बॅटर परंतु विशाल गायकर हा सुद्धा विकेट टेकर आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे थांबवण्याची. थांबवलं विशाल गायकर गालतरे गोलंदाज यानं मात्र बॉल गुडलेन पॉट ज्या पद्धतीनं हाताळला. गुडलेनचा ज्या पद्धतीने मात्र ती जागा निवडली आणि बॉलला मिडल केलंय अगदी क्विकली. या ठिकाणी मात्र विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत विकेट किपर. गायकर या ठिकाणी गायकर तयार. फुललेचा बॉल हेलिकॉप्टर स्टाईल मध्ये खेळण्या प्रयत्न. चेंडू सीमा पार जातोय. 1 बाउंस चौकार. डीप लॉंगरला 4. आणि ते बघितलं आपण धावसंख्या 18 फळकावर मात्र लागलेली आहे. 4 बॉल संपले. 10 बॉल 18 धावा. बॅटिंग करतात आपली बी टीम गालतरेच्या विपक्षामध्ये. 2 मोठे फटके आले 4 बॉल मध्ये. कव्हरला मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू टॅप केला गेलाय. टायमिंग प्रॉपर या ठिकाणी पाहायला मिळतं बॅट्समन हर्षलचं. धाव फलक मात्र वाढतोय सिंगल धावेनं 19 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरला 7 रन रेट. या षटकात मात्र जबरदस्त धावसंख्या 13 घेतली आतापर्यंत. एक षटकार एक चौकार. 5 बॉल मध्ये 13 धावा आलेत. पुन्हा फुलरलेचा बॉल. बॉलिंग अटॅक अतिशय चांगला होता परंतु टायमिंग प्रॉपर ना बॅटिंग पाहायला मिळाली. 14 धावा दुसऱ्या ओव्हरला कव्हर केलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरला 6 दुसऱ्या ओव्हरला 14. मॅच भारी होईल. टोटल येते 20. पात्रा एकत्र. खासदार चषकचा क्रिकेटचा एक थरार. कमॉन डिझे. आज संडे सुट्टीचा दिवस
आणि क्रिकेट खेळण्याची ओढ प्रत्येक खेळाडूला असते. संडे, ज्या संडेला आपण क्रिकेटबद्दलची अस्मिता दाखवतो, संडे क्रिकेटवर अफाट प्रेम दाखवतो, प्रियसीला मात्र आपण कारण सांगून क्रिकेट खेळायला येतो, तो म्हणजे संडे हा क्रिकेटचा खेळ. संपूर्ण महाराष्ट्रभर आज मेगा फायनल पाहायला मिळतात आणि खासदार चषकची फायनल मंगळवारी पाहायला मिळेल. ऑड डेला खरं तर जास्तीत जास्त खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. मंगळवार 4 तारीख 4 मार्च क्रिकेटच्या इतिहासात ही अक्षरांना उमटेल, कारण ऑल इंडिया ओपन टुर्नामेंट या ठिकाणी 4 ला मेगा फायनल पाहायला मिळेल. 4 मार्च. खासदार बाळमा मात्रे या ठिकाणी मात्र या स्पर्धेला भेट देणार आहेत. त्यांचे लाडके सुपुत्र सुमेश्वर मात्रे, त्याचबरोबर त्यांचे पुतणे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हेमंतजी परेशजी गोलंदाज तयार. तिसरं षटक बॉलिंग मार्क वर हाताळतोय मिस्टर हितेश. गालतरे टीम, गालतरे गाव एक चांगल्या पद्धतीने मात्र निसर्गाच्या किल्ले कोच्या कुशीत वसलेलं गाव, इस्कॉन टेम्पल हरिकृष्णाचं नामजप असलेलं गाव आणि या गावातून बिलॉंग करणारा गोलंदाज हितेश. यावेळेस मात्र बॉलला दिशा दिली आहे, टायमिंग प्रॉपर आहे, चेंडू जातोय सीमारेषा पार, मिड विकेट डीप होणार, शानदार षटकार. व्हॉट बॅटिंग मिस्टर भाविक. आठ लागली आहे, षटकार येतोय, परंतु हितेश हाही एक चाणक्य बुद्धीने गोलंदाजी करणारा बॉलर आहे. इतिहास मोठा आहे या गोलंदाजाचा. रिव्हर्स स्वीप शॉट खेळला गेला आहे, बॉल जातोय बॅकवर्ड डीप पॉइंट कडे सीमारेषा पार. ठिकाणी विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक जर लगवली आपटी संघानं तर तेजस दोबी यांच्याकडनं 555 रुपये पारितोषिक मात्र दिलं जाईल गुगल पे न. टॉस साठी यायचंय पिंपलाज बी आणि जेबी स्पोर्ट चिंचघर. षटकार या ठिकाणी पाहायला मिळते. बॉल शिल्लक राहतात तिसऱ्या ओव्हरच्या आतापर्यंत 3 बॉल आणि धावफलक मध्ये पाहायला मिळतो 37. क्रिकेटची ओढ वेगळीच आहे. पुढचा सामना पाहायचा तुम्हा आम्हाला सर्वांनाच आहे. पुढचा सामना तेवढा तुल्यबल आहे ज्या पद्धतीने हा सामना आहे. पुढचा सामना असे पिंपलाज बी वर्सेस जीबी स्पोर्ट चिंचघर. आपण रिपोर्टिंग केलेली नाहीये, फायनल कॉल रिपोर्टिंग करा आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी पोहोचा. कॅप्टन 37 धावा, एक चांगला मात्र टोटल उभी राहिली आहे 15 बॉल मध्ये. काय बॅटिंग करतायत ओपनिंग जोडी आपटी बी टीम. तेजस दोबी यांच्याकडनं गुगल पे पारितोषिक मध्ये जाहीर झाले. षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक करण्याकरिता चेंडू मात्र या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय लॉंग लेग झोन मध्ये, फिल्डर तिथे तैनात आहे. एक पेक्षा जास्त धाव मिळत नाहीये, परंतु स्कोर मोठाच आहे 38. 38 धावा 16 बॉल मध्ये एवढी धावसंख्या उभारणं हार्ड हिटिंग बॅटिंग आहे. विकेट मिळत नाहीये आज मात्र. पाहिलं आपण गालतरे टीमला विकेट मिळत नाहीये. प्रत्येक दिवस प्रत्येक सामना वेगळा असतो. 5वा बॉल ज्या पद्धतीने हाताळला होता मागच्या षटकामध्ये, परंतु या ओव्हरला 5व्या बॉलवर बसतोय षटकार. देत दनादन जॉन जनार्दन. अटॅक इज द बेस्ट वेपन इन क्रिकेट. कम ऑन इज
तीन षटकार एक चौकार, गालतरेच्या हितेश्वर ठोकलेले 3 षटकार 1 चौकार. खूप महागडी ओव्हर टाकतोय या ठिकाणी हितेश गालतरे. 5 बॉल मध्ये 4 मोठे फटके बसलेत. अंतिम बॉलला विकेटला संधी होती, गमावली गेलीये. ओव्हरची समाप्ती होताना पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या फलकावर आहे 44. अजूनही अंतिम षटक बाकी. आणि धावसंख्या फलकावर मोठी आहे 44 धावा 44. चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाज. बॉलरचं नाव काय? अजय. वॉट मॅच. काल याच मैदानात 60 धावा चेस होताना पाहिल्या आपण. 66 धावांकडे मॅच अटेंडला पाहिली आपण. 71 लाही पाहिली. आज वेगळं काही घडेल काय? ऑन साइडला शॉट. बॉल जातोय मिड विकेट डीप क्षेत्रातून गॅप काढताना चौकार 4. खणखणीत बाउंड्री. खणामारीचं षटक आणि पहिल्या बॉलवर चौथ्या ओव्हर मध्ये चौकार येतोय. धावसंख्या 48 48 धावा. 5 बॉल शिल्लक राहत आहे. थोडी घाई करावी लागेल. तर बघूया या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला काय किस्सा घडेल. थोडी घाई करा, स्पीड अप करा मॅच. चला टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी दोन्ही कॅप्टन पोहोचलेत का? चिंचगर अँड पिंपलास बी. आणि आता पेनल्टीला समोर जावं लागेल. सिंगल वर समाधान मानावं लागतं. मिड ऑफ झोन कडे मात्र बॉलला फील्ड केलंय. धाव फलक मात्र वाढतोय 49. 44 होत्या 44 वरून चौकार बसला, त्यानं सिंगल घेतलेली आहे. 2 बॉल मध्ये 5 धावा आलेले आहेत. 4 बॉल बाकी आहेत. हार्ड हिटर पोलार्ड प्रमाणे कॉपी बुक खेळणारा हर्षल. आप टीबीटी ब्रँड पोलार्ड स्टाईल न कॉपी बुक. हर्षलच्या बॅट पण जातोय षटकार. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट बॉल मात्र या ठिकाणी मिड विकेट कडे येतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न पुन्हा हर्षल स्ट्राइक वर पोहोचतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीची संधी मिळते आणि 3 धावा घेत आहेत. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. रेकॉर्डेबल रनिंग बिटवीन द विकेट. एक रेकॉर्डच झालाय, कारण ओपनिंग जोडी आहे. ओपनिंग जोडी पार्टनरशिपचा पहिलं रेकॉर्ड. धावा तब्बल झालेल्या त्या 58. सर्वात मोठी पार्टनरशिप. कालच्या दिवसामध्ये 49 धावा अभिलाष ठोकल्या. 50 धावा 12 बॉल मध्ये. श्याम धुमाडा खोपरे एसबीबी. व्हॉट कॅच विकेट जाते. पहिला आदरा बसतोय आणि इथे मात्र भाविक बाद चांगली इनिंग खेळून आपली बी टीम. गाडी घेऊन जाणार ती गाडी मला. ओके ओके चालेल. तुम्ही स्कोर लिहायला बसला ना तुम्हाला ते पैसे माझ्याकडे जमा करा. हो हो चालेल चालेल. ओके ओके. क्लास पुढे
मुसाने टीम कॅप्टन आपण या ठिकाणी पोहोचायचंय आणि कंचा टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. मुसाना टीम कॅप्टन या ठिकाणी पाहत आहे पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या फलकावर जर पाहिली आपण तर 60 धावा 61 धावांची एक आव्हानात्मक मात्र या ठिकाणी दिशेला या पद्धतीने जाईल का. 15 धावांचा रन रेट एक बिग टोटल, कारण 2 दिवसांमध्ये 15 धावांचा रन रेट कोणी चेस करण्याचा प्रयत्न केलाय तो लढाऊ टीमने केलाय आणि आता लढाऊ टीम राहील का या मॅच मध्ये बॅटिंग करताना गालतरे. इतिहास हे बनवावे लागतात, ते मात्र लिहिले जातात आणि सातत्याने लक्षात ठेवले जातात. मुसाने टीम फायनल कॉल आणि कंचा टीम बॉल चॉईस साठी यायचंय. बी फास्ट. मुसाने टीम कॅप्टन आणि कंचा टीम कॅप्टन आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील कुणाल सर. हॅलो. चला टीम अन्वी 11 किंगस्टर मुसारणे आणि टीम मिथुन 11 कंचाड, दोन टीम मधलं तर टॉस बॉक्स मधनं केलं जाईल. गुरुजी आमचे नरेश सर यांच्या माध्यमातून या नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मधनं केला जाईल. या ठिकाणी टॉस बॉक्स मधनं केला जाईल. टीम अन्वी 11 किंगस्टार मुसारणे आणि त्याच्या विपक्षात टीम जर आपण पाहिलं तर मिथुन 11 कंचाड. या दोन टीम मधनं आमच्या मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मधनं केला जातोय. जिथनं जर आपण पाहिलं तर कॉलिंग दिलं जाईल मिथुन 11 कंचाड या टीम कडनं. टॉस जिंकलाय मिथुन 11 कंचाड या टीमनं. मान्यवरांना मी विनंती करेन की मुख्य मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टीम कंचाड कर्णधार आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जर आपण पाहिलं तर नरेश गुरुजी यांना देखील मी इकडे बोलवतोय. जर आपण पाहिलं टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. समोर अन्वी 11 किंगस्टार मुसारणे संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बरेच जण सांगतात कमीत कमी धावा, या किती धावा आहेत माहित नाहीये. 40 सांगितल्यात त्यांना. तत्पूर्वी मी जातोय कर्णधार अन्वी स्पोर्ट्स मुसारणे या टीम कडे. तुम्ही वाडा तालुक्यातनं प्रत्येक स्पर्धा खेळता, प्रत्येक स्पर्धेपर्यंत जाता, खेळता, चांगला खेळ देखील होतो. हार जीत हा एक खेळाचा भाग आहे. मात्र टॉस पराभूत झालाय आता सध्या. तर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. बॅटिंग आली या वाट्याला. किती धावांपर्यंत मनामध्ये टार्गेट ठेवलंय? 50 धावांचं टार्गेट ठेवलंय. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील, या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. नक्कीच शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. आपण स्पर्धा पाहतोय खऱ्या अर्थानं खासदार चषक, एक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. येस, मी समालोचक सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण जाऊया पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंग मध्ये. खासदार चषक 2025. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरला सुरुवात. बॅटिंग तर खूप चांगली पाहायला मिळाली आपली बी टीम कडनं. ओपनिंग जोडीनं 58 धावांची पार्टनरशिप. लाजवाब हर्षदचे षटकार, मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग पाहायला मिळाली प्रेक्षकांना. आणि हर्षलच्या बॅटिंगला तोंडी तर बॅटिंग, गालतरेची बॅटिंग पाहायला मिळेल काय? संघर्ष मोठा आहे आणि संघर्षाला कोण मात्र उभा राहील? विजयासाठी 61 धावा करायच्या आहेत. 15 धावांचा रन रेट पहिल्या 2 ओव्हरला जर घेतला गेला, 30 धावा 2 ओव्हर मध्ये 12 बॉल मध्ये, ही मॅच 50-50 चान्सला राहील. पुढच्या 2 ओव्हरला 4 ओव्हर 61 धावा. पॉवर प्ले मध्ये मोठे फटके येणं गरजेचं असतील. पहिला बॉल घाई करा पंच.
पहिलं षटक घेऊन येते बॉलिंग मार्क वर बॉलर्स नेम भाविक, स्ट्राईकला बॅटर आहेत साहिल, नॉन स्ट्राईकला हितेश. साहिल करिता पहिला बॉल भाविक कडनं. टशन मध्ये मॅच ठसन आहे का? स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू मात्र येतोय बॉन्ड लाईनच्या दिशेने, जे पावतोय सीमा रेषेकडे जातोय. 4 पहिल्या बॉलला दमदार बॅटिंग चौकार. वाटत घालतं रे या ठिकाणी साहिल. वेल डन. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी, मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे. टायमिंग प्रॉपर होतं, बॉलवर ज्या पद्धतीने नजर होती, नजर परफेक्ट असली तर शॉट परफेक्ट बसतोच. एक क्रिकेटचं भांकीत आहे. मनामध्ये न ठरवता ज्या पद्धतीने बॉल येईल त्या पद्धतीनं बॅट येणं म्हणजे तुमची प्रॅक्टिस कशी आहे हे मात्र पाहिलं जातं. भाविकवर हल्ला बोल, पहिल्या बॉलला 4 धावा. ऑन साइडला बॉल या ठिकाणी 1 धाव सहजरित्या पूर्ण होते. मिड ऑन ला बॉल फील्ड केलाय. 2 बॉल मध्ये धावसंख्या फलकावर 4, त्यानंतर 5, एक सिंगल. सुपर बॅटिंग सुरुवात चांगली म्हणावी लागेल. 4 बॉल बाकी राहत आहेत पॉवर प्लेचे. प्रति ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलला अटॅक करणं एक मनामध्ये ठेवलं जाते आणि त्या पद्धतीने मात्र रन रेटला सोपं पडत असेल. हे गालतरेचं प्रत्येक मॅच मध्ये आम्ही खेळताना पाहिलंय. पहिल्या 3 बॉलला 7 धावा, 8 धावा, 5 धावा घेणं, पुढच्या 3 बॉलला अटॅकला संधी निर्माण करणं, पहिल्या 2 बॉल मध्ये एक मोठा शॉट खेळणं गालतरेची खासियत आहे. आणि आता मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला हितेश पाहू शकाल. भाविक या ठिकाणी जास्त वेळ आपण घेताय. 2च बॉल झाले आहेत, 4 बॉल शिल्लक राहत आहेत. प्रति ओव्हरला 5 मिनिटं आहेत. कव्हर ड्राईव्ह क्लास फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू डीपच्या क्षेत्रात कव्हर मध्ये जातोय, सीमा पार, क्वालिटी चौकार. 4 खासदार चषक 2025 एक जबरदस्त चौकार. कव्हर ड्राईव्ह, चांगली बॅटिंग पाहायला मिळते हितेश कडनं सुद्धा. ओपनिंग जोडी एक तालमेल पाहायला मिळतो चांगला. गालतरीच्या टीम कडनं सुद्धा अटॅकिंग मोड बॅटिंगचा पाहायला मिळालाय. 3 बॉल, धावा आल्या 9. जो रन रेट हवाय त्या रन रेटनं वाटचाल झाली आहे. 15चा रन रेट हवाय. 9 धावा पहिल्या 3 बॉलला आलेले आहेत. टायमिंगचं या ठिकाणी पहिली वॉर्निंग हसमुख पाटील पंजारकडनं येते आपली बी टीमला. प्रत्येक बॉलला आपण बॅटिंग करू शकणार नाहीये, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला येतोय. कॅच हार्ड आहे, प्रयत्न चांगला आहे. 2 धावा मिळतील का? तर इथे 1च धाव मिळते. सिंगल न फार काही होणार नाहीये. 15 धावांचा रन रेट आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 2 चौकारानंतर 2 सिंगली घेतलेले आहेत. स्कोर बनतोय धाव फलकावर 10. 10 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत 4 बॉल मध्ये. बघा ज्या पद्धतीने 4 बॉलला 10 धावा आल्यानंतर आपटी बच्या सुद्धा चर्चा वाढलेल्या आहेत. कारण लाखाची स्पर्धा, लाख मुलाची मेहनत, प्रत्येक बॉलला संघर्ष आहे. या मैदानात काल 5 बॉल मध्ये 29 धावा टोकल्या आणि पुढच्या 5 बॉलला 4 धावा असताना अंतिम बॉलला मॅच गेली होती. कॅच सोडला गेलाय. विकेट किपर जवळ या ठिकाणी असताना कॉलिंग नव्हतं. पब्लिक ही या ठिकाणी मात्र मनोरंजनात्मक या ठिकाणी कमेंट्स करतायत. ही कॅच झाली असती नसतीला महत्व नाही. खरा वच लागतं, लाखाची स्पर्धा आहे आणि धावसंख्या फलकावर मात्र जाऊन पोहते या ठिकाणी पाहू शकतो आपण. 11 सिंगल ना. गोलंदाज तयार, काय घडेल? पुन्हा संधी विकेट कीपर कडे आणि कॅच पकडली आहे. बॅटर बाद, मोठा धक्का. पहिली विकेट, पहिला अद्रा बाद होतोय या बॉलवर. अंतिम बॉलवर विकेट. हितेश बॅक टू डग आउट.
बॅट्समन विशाल गायकर मैदानाच्या आतमध्ये. तर मॅच अजून बॅलन्स आहे कारण पहिल्या ओव्हरला 11 धावा आहेत. दुसरं षटक खूप निर्णायक आहे. दुसऱ्या षटकात जर 15-18 धावा कव्हर केल्या गेल्या मॅच ऑन राहील. संघर्ष शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल. परंतु दुसऱ्या ओव्हरला धावसंख्या 10-12-8 पर्यंत ठेवली शेवटच्या ओव्हरला धावा जास्त राहतील. सामना रंगतदार काही घडलं जाऊ शकतं या मैदानात आपण काही सांगू शकत नाहीये. काल मॅच होती पिंपलास ए वर्सेस एसबीपी. खोपरी पिंपलास टीमला हव्या होत्या 10 बॉलला जिंकण्यासाठी 39 धावा आणि त्या 10 बॉल मध्ये संघर्ष मोठा झाला आणि बॉलवर मॅच आली होती. 1 बॉल 1 धाव. 38 धावा 9 बॉल मध्ये ठोकून काढल्या होत्या पिंपलास ए न सुद्धा. हे क्रिकेट आहे. 10 बॉल मध्ये 39 धावा या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. काल मिथुनजी नाईक माजी अध्यक्ष WC यांचं आगमन. वेलकम. पुल केले बॉलला लॉंग लेगला थांबणार नाही चेंडू. नजरेमध्ये बॉल आलाय. बॅट ही फिरली आहे. चेंडू सीमा पार. शानदार चौकार. मिथुनजी नाईक WC माजी अध्यक्ष यांचं आगमन. आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीनं आपलं हार्दिक स्वागत. खासदार चषक 2025 मध्ये धावसंख्या पळकावर झालेली आहे या ठिकाणी 15. वाईट बॉल. स्कोर कार्डवर अजून एक धाव वाढते आणि स्कोर कार्डवर धावा आहेत 16. विजय बॉलिंग मार्क वर आपण पाहतायत. 5 धावा 1 बॉल मध्ये खर्च केलेले आहेत. दुसरा बॉल मागणं ठरेल की स्वतःला सावरेल. फुल टॉच बॉल दिलाय आणि इथे संधी निर्माण झाली. विजयनी बचावला. बॅटर बाद. महत्वाची विकेट. घालताना धक्का दुसरा. धावा येणं गरजेचं. विकेट पेक्षा गालतरला धावा खेचणं गरजेचं आहे. एक चौकार ठोकला होता त्यानंतर मग पहिला आपण तर बाद झालेले आहेत साहिल आणि आता विशालच्या साथीला आलेत हरीश. विशाल नॉन स्ट्राईक एंडला आहेत. हरीश स्ट्राईकला आहेत. ही मॅच 61 धावा करण्याची आहे. टार्गेट 61 आहे आणि टोटल झाली आतापर्यंत स्कोर कार्डवर धावा आहेत 16. 4 बॉल बाकी राहत आहेत. विजय ना विजयचा हा बॉल हवेमध्ये जरूर आणि ते स्ट्रॅटेजी होती कॅच घेण्याची परंतु हार्ड कॅच होती. प्रयत्न केले होते. कॅच खूप लांब होता. हात पोहोचले नाही बॉल पर्यंत. सिंगल न समाधान. धावसंख्या फळकर पोहोचते 17. 17 धावा टोटल आतापर्यंत लागते. षटकार चौकार थांबलेले आहेत. बॉल झालेत आतापर्यंत. या दुसऱ्या ओव्हरच्या मला स्कोरर सांगतील. 3 बॉल अजूनही 3 बॉल बाकी राहत आहेत. 2 षटकार येतील का या 3 बॉल मध्ये आणि तरच मॅच ऑन राहील. अन्यथा प्रेशर मोठं राहील काय या ठिकाणी गालतरे टीमवर. लेफ्ट हँड बॅटर आहेत म्हणजे का संधी असेल. प्रेडिक्शन या ठिकाणी काय लावलं जाईल. विजय बॉलिंग मार्क वर. बॉल नंबर 4. 17 धावा. आणि ते बॅट पुरवून खेळले. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. स्कोर होतोय 18. 4 बॉल 3 बॉल झालेले आहेत. अजून या 3 बॉल मध्ये खूप काही दडलंय. या 3 बॉल मध्ये येतील का 10 धावा तर आणि तरच मॅच ऑन राहील काय गालतरे टीमला. फुल टॉच बॉल दिलाय. विजयने चूक केली आणि चुकीला माफी नाहीये. याचं उत्तर षटकार.
फुलटॉस बॉल दिल्यानंतर मात्र फेकून दिलंय. रन रेट कव्हर होत चाललाय 24. पुन्हा अटॅक. या ठिकाणी मात्र फील्डर पोहोचेल का? पोहोचलाय. थ्रो करतोय आणि कलेक्शन होईल का? तर एक धाव मिळते. 2 बॉल मध्ये 7 धावा खेचलेले आहेत. 1 बॉल बाकी राहतोय. 2 बॉल मध्ये 7 धावात राहिलेले आहेत आणि 1 बॉल शिल्लक राहतोय या दुसऱ्या ओव्हरचा. काय मॅच चालली आहे. थोडीच थोड उत्तर आहे. धावसंख्या झाली आहे ती 25. 61 करायच्या आहेत. 25 झालेली आहेत. इथून पुढे 25 धावा फास्ट येतील का? बॅट न खेचतील का 25 धावा फास्ट? मॅच ऑन राहील. धाव सोडत नाहीयेत परंतु इथे रनआउटची विकेट मिळेल आणि इथे मात्र विकेट. 25 धावा 2 ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्या. 12.50चा रन रेट पाहायला मिळतोय. अजूनही मॅच या ठिकाणी झुकलेली आहे आपटी ब च्या दिशेनं. परंतु 25 धावा तेवढ्या जोमानं जलद गतीनं 8 बॉल मध्ये खेचल्या. मॅच ऑन राहील. या मॅच मध्ये काय घडेल? गालतरेच्या समोर एक आव्हान आहे. कम ऑन डीजे. हायटेक मैदान केरवली एक नावाजलेलं मैदान. या मैदानात अनेक रेकॉर्ड झालेले आहेत. काली रेकॉर्ड झाला. 10 बॉल 39 धावा असताना 38 धावा ठोकल्या गेल्या. 5 बॉल मध्ये 38 आल्या आणि 5 बॉल मध्ये पाहिलं आपण तर निश्चित धावसंख्या ही 32 आली आणि पुढे मात्र 4 धावा करताना शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली. धावसंख्या 25. 25 धावा आहेत. 12 बॉल 36 धावांचं लक्ष आहे. 18चा रन रेट आता झालाय. परंतु 3 षटकार या ओव्हरला आले तर मॅच सोपीच होऊन जाईल. ते 3 षटकार रोखले आपटीच्या हातात मॅच राहील. हे षटक महत्वाचे. ओव्हर नंबर 3. गोलंदाज बॉलिंग मार्कवर नाव सांगा. नीरज. पहिला बॉल. विशालला या ठिकाणी उभं राहायचं आहे. 1 धाव कव्हर केली आहे आणि दुसरी धाव पूर्ण होईल. खराब थ्रो. या कंडिशनला एकही चूक मात्र आपली मॅच जाऊ शकते. चुकीला माफी नाहीये. 3रं षटक आहे. काल एसबीबी खुपरीनं कॅच सोडला. त्यानंतर मात्र 4 षटकार 1 चौकार बसला. मॅच टर्न झाली आणि मॅच हातातून गेली. 10 बॉल 39 असताना पिंपळासनं काढली. क्रिकेट आहे. अनिश्चितचा खेळ आहे. 11 बॉल 35 धावा. त्याच थोडी मॅच आहे. इथे खेळेल त्याचं नाव आहे ज्याच्यावर भरोसा आहे. बॅटर विशाल. नॉन स्ट्राईकला ऋषभ. या जोडीवर समीकरण गालतरीची आहेत. पूल केले. दूर कॅच आहे. प्रयत्न करतोय या ठिकाणी फिल्डर आणि कॅच सुटते. 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. अटीतटीला कॅच हातामध्ये पडलेला सुटलाच नाही पाहिजे. बॅटरला तुम्ही बिंदास करतायत. कॅच सुटलाय. बॅटर बिंदास झालाय. नाव आहे विशाल. विशालच्या बॅट मध्ये एक षटकार जरूर आलाय. आतापर्यंत खेळताना सिंगल डबलच्या 5 धावा घेतलेल्या आहेत. वैयक्तिक धावसंख्या 11 वर खेळतोय. 4 बॉल मध्ये षटकार किती येतील? 4 बॉल मध्ये डॉट बॉल किती पाहायला मिळतील? काय खेळेल? 3ऱ्या बॉलला डॉट येईल की षटकार जाईल? ऑन साइडला बॉल तटवला गेला. इथे मात्र डीपला बॉल जातोय आणि बॉल अडवलाय. चांगली बिल्डिंग. चांगली बॉलिंग केली गोलंदाज नीरजनं. 5 धावा 3 बॉल मध्ये आलेले आहेत. खासदार चषक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका भव्य दिव्य आयोजन. काल 9 बॉल 31 धावा चेस झाल्या होत्या. शेवटचा सामना त्याच पद्धतीने ही मॅच 9 बॉल 31 धावा होतील का? सेम मॅच. काल सतीश खेळले होते पिंपलास ए टीमचे. ऑन साइडला शॉट. 1 धाव कव्हर झालीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
इथे बॉल फील्डून विकेट कडे थ्रो जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना स्कोर कार्ड वाढतोय 32 धावा. आता प्रेडिक्शन मॅच या ठिकाणी बदलत जाईल. प्रति बॉलला 8 बॉल 29 धावा. काल सतीशने ठोकले होते 9 बॉल 31 धावा असताना 4 षटकार 1 चौकार. आज काय किस्सा आहे? आज इतिहास कुणाचा आहे? आपटीकरांचा आहे की गालतरेकरांचा? गालतरेकर मनातले मन हरे कृष्णा म्हणत ही मॅच मात्र खेचण्याचा प्रयत्न करतील का? इस्कॉन टेम्पल पवित्र गाव आणि इथे हरे कृष्णा बॉलला फील करण्याचा प्रयत्न होतोय. थोडा मिसफील झालाय. बघा नाम जपामध्ये किती ताकद आहे. विकेटही जात नाहीये, बॉल सुटत आहेत आणि 2 धावा मिळत आहेत. 34 परिवर्तन काळाची गरज आहे आणि इथे धावसंख्या बळकावर पोहोचते 34 वर. परिवर्तन झाले. बॅटर अचानक फॉर्म मध्ये आलेत आणि बॉलरला विचारात पडले की ही धावसंख्या डॉट बॉल आता रोखायला पर्याय नाही. चांगला बॉल टाकलाय, मोठा फटका आला नाहीये, त्यामुळे इथे 1 धाव मिळेल. परंतु मिसफील झालाय. पुन्हा एकदा हरे कृष्णा हे क्या हुआ? 2 धावा. नाम जपान सुद्धा काही होऊ शकतंय. आपटी बीकर अलर्ट राहा. गालतरेवाले ते 6 बॉल आणि 25 धावांची गरज. पात्र ऐकत राहा. खासदार चषकचा थरार या डीजे. आता 6 बॉल 25 धावा. पहिल्या 3 बॉलला काय घडेल त्यावर समीकरण असतील. पहिल्या 3 बॉल मध्ये धावा खेचल्या जातील की रोखल्या जातील ही जबाबदारी घेण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत. आमचे मित्र आहेत प्रसाद बॉलिंग मार्कवर. एक अभ्यासू नेतृत्ववान गोलंदाज, परंतु समोरचा साधा नाही बॅटर. विशाल 2 ठोकेल, मॅच फिरवेल क्षमता आहे. रोकेल का प्रसाद? पहिला बॉल. चांगला बॉल टाकलाय. सिंगल डबल फार काही होणार नाही, आशा निर्माण होईल. परंतु मॅच बनवायची असेल तर मोठे फटके लागतील. स्ट्राइक मिळते कुणाला? आता स्ट्राइक जाते पुन्हा एकदा विशालकडे. 5 बॉल आणि विजयासाठी 23. 2 बॉल मध्ये 2 ब्लास्ट झाले तरच मॅच ऑन. आता गालतरेला पर्याय नाहीये. हरे कृष्णा म्हणत या ठिकाणी मनामध्ये नामजप करत गालतरेकर मॅच कडे आशा ठेवून आहेत. मिस्टॅमिंग हरे कृष्णा. बघा नामजपात ताकद किती आहे. क्या सुटतोय गालतरेवाले. ते साधा काम नाहीये. परंतु आपटी बी म्हणतात की हम भी कुछ काम नाहीये. गोलंदाजी माझा मित्र आहे प्रसाद, परंतु गालतरेकडे नाम जपाची ताकद आहे आणि धावसंख्या बळकावर मात्र या ठिकाणी पाहायला मिळते 39. जीवनात समाधान हवं असेल तर नाम जप. हरे कृष्णा नाम जपाविना समाधान नाहीये, जीवनाची उन्नती आणि प्रगती नाहीये. ऑन साइडला मात्र या ठिकाणी बॉल येतोय. 1 धाव मात्र कंप्लीट होते. आपटी बीच्या हातामध्ये मॅच सरकते. प्रसादने खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. मॅच खेचून ठरली. मॅचला जराही इकडे तिकडे डळमळू दिलं नाही. 3 बॉल खूप चांगले टाकलेत. सेट झालेला बॅटर विशालनेही 3 बॉल खेळलेत, परंतु त्यालाही दाखवून दिले की आपली बॉलिंगची छाप काय. प्रसादनं नजर बसलेला बॅटर आहे आणि त्याला थांबून ठेवलं 3 बॉल मध्ये 4 धावांवर. 3 बॉल 21. मॅच आपटी बीच्या हातात. मिस टायमिंग स्ट्रोक. चांगली बॉलिंग प्रसादनं मॅच खेचली. विकेट. विशाल बाद. डोकं वर काढून दिलं नाही 4 बॉल मध्ये. 4ही बॉल विशालनेच खेळले, परंतु प्रसादनं मॅच आपल्याकडेच खेचून ठेवली. व्हॉट अ मॅच या डीजे.
मध्ये जात आहेत या ठिकाणी पाहायला मिळतात लिजन क्रिकेटर रवी. बघा पहिल्या ओव्हरला षटकार न बसल्यामुळे पहिल्या ओव्हरला जर एक षटकार आला असता आणि दुसऱ्या ओव्हरला अजून एक षटकार आला असता तर मॅच टर्न झाली असती. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या 4 बॉलमध्ये एकही षटकार नाही, तिथेच मॅच फिरली. तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या 4 बॉलला जर एक षटकार एक चौकार असता आता मॅच 1 बॉल 4 1 बॉल 3 2 वर असती. परंतु असती तस्तीला महत्व नसतं, इफ अँड अनलेसला महत्व नसतं, इट्स अ शो टाइमला असतं. आणि इथे मात्र बॅटर बाद, विकेट. अर्ध्या पिच वर एक साथ आले होते बॅटर, जगामध्ये वेगळा इतिहास घडवायचा होता परंतु विकेट जाते. गोलंदाज बॉलिंग मार्क वर तयार. कधी काय घडलं जाऊ शकतं क्रिकेट आहे मित्रांनो. सामन्याची चुरसता कधीही बदलेल, बॅटची ओळख कधी होईल. आणि प्रसादनं सुपर बॉलिंग करून दाखवलेली आहे. या ठिकाणी स्क्वेअर कट शॉट जरूर खेळलाय पण या बाउंड्री कडे बॉल थांबवला गेलाय. बॅकवर्ड डीप पॉइंटला विजय होतोय. वन साइड मॅच खेचली हातामध्ये प्रसाद गोलंदाज. आपली बी टीम अभिनंदन. तेवढंच गोड कौतुक गालतरे टीम. जाऊया पुढच्या मॅच मध्ये जोडले जातील कुणाल सर. मॅन ऑफ द मॅच आपली बी टीम या ठिकाणी आणि ठरतोय भाविक. 28 धाबा बॉलिंग करताना पॉवर प्लेची ओव्हर 1 विकेट. 28 धाबा महत्वाची फास्ट इनिंग. आणि गुड लक टू आपली बी टीम आणि हार्ड लक टू हरे कृष्णा गालतरे टीम. मुसाने टीम कर्णधार आणि कंचा टीम कर्णधार. आपण रिपोर्टिंग केलेली नाहीये, चला रिपोर्टिंग करून घ्या लगेच ऑफिशियल. मुसाने टीम कॅप्टन आणि कंचा टीम कॅप्टन. नेक्स्ट मॅच कुणाल सर जोडले जातील. आवाज ऐकूया कमेंट्री बॉक्स मध्ये. पिंपलाचे निखिल पाटील आपण संपर्क करा कमेंट्री बॉक्स मध्ये. टीम अन्वी 11 किंगस्टर मुसारणे आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. टीम अन्वी 11 किंगस्टर मुसारणे एक प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे लगेच. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच समानकरी झालाय. टीम कंचाड मिथुन 11 कंचाड तुम्ही देखील संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. या ठिकाणी मुख्य मंचावरनं ते मॅन ऑफ द मॅच देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. भाविक याला एक चांगला गोलंदाज आहे. गत 2 वर्षामध्ये खूप चांगलं प्रदर्शन भाविकनं देखील केलंय. तो भाविक ठरलाय मॅन ऑफ द मॅच.